जवळपास 27 तारखेला असे ज्या ठिकाणी 65 mm पेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. त्याच्यामध्ये काही ठिकाणी 200 mm पेक्षा जास्त पाऊस मागच्या 48 तासामध्ये झालेला आहे आणि त्याच्यामुळे बरेच ठिकाणी दरड प्रवण सुद्धा झालेलं आहे. काही ठिकाणी रस्ते बंद झाले होते. काही ठिकाणी पाणी साठल्यामुळे एक मिनी फ्लडसारखी सिच्युएशनसुद्धा काही ठिकाणी निर्माण झाली आहे. मात्र आमची सर्व ठिकाणी काम करत आहेत कोऑर्डिनेशनमध्ये आणि ज्या ठिकाणी रस्ते बंद होतात, लँडस्लाईड होतात, इमिडिएटली त्या भागाचे जे रोड्स डिपार्टमेंट आहे, पोलीस विभाग आहे, वन विभाग आहे, डिपार्टमेंट, जिल्हा परिषद तिथे पोहोचून ते रस्ते ओपन करत आहेत. अनफॉर्च्युनेटली 2-3 घटना अशी घडलेली आहे ज्याच्यामध्ये काही लोकांची मृत्यू झालेली आहे. ते मावळ तालुक्यामध्ये एक पाटण गावामध्ये एक घरावर दगडप्रवण झाला होता आणि त्याच्यामध्ये 3 लोक अडकले आहेत आणि तिथे इंटेलिजन्सची टीम पोहोचलेली आहे. रेस्क्यूचं काम चालू आहे. एक ध्येय सापडलेलं आहे. याच्याशिवाय खेड तालुक्यामध्ये एक 2 व्हीलर वाहून गेला होता, त्याचीही बॉडी सापडलेली आहे. याच्याशिवाय बरेचसे ठिकाणी बरेचसे लोक अडकलेले होते. तर त्या ठिकाणी आम्ही PMRDची टीम पाठवून, इंटेलिजन्सची टीम पाठवून, सकाळी आम्ही INS शिवाजीची पण मदत घेतली होती लोणावळ्यामध्ये. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोकांना टीम्स पाठवून सर्व लोकांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. त्याच्याशिवाय आज सकाळी लोणावळ्यामध्ये काही रेल सुद्धा तिथे थांबली होती, तर तिथून लोकांनासुद्धा काढण्याचं काम पूर्ण केलं होतं. पाऊस सतत चालू असल्यामुळे कंटिन्युअसली कोऑर्डिनेशनमध्ये काम करण्याची आवश्यकता आहे आणि रेड अलर्ट पट्टा आज आम्ही पुण्यामध्ये सर्व शाळेची सुट्टी पण जाहीर केली होती. उद्या सुट्टी जाहीर करायची किंवा मी त्याचा संध्याकाळी अंदाज घेऊन निर्णय घेतला जातील. मात्र आम्ही सर्व पुणेकरांना आवाहन करू इच्छितो की आज पण रेड अलर्ट आहे आणि उद्या पण ऑरेंज अलर्ट आहे. तर हे सर्व पार्श्वभूमी बघता लोकांनी शक्यतो बाहेर पडणे टाळावा, स्वतःची काळजी घ्यावी. आम्ही कोऑर्डिनेशनमध्ये सर्व काम करत आहोत. ज्या ठिकाणी ज्या लोकांना, ज्या नागरिकांना जे काही मदतची आवश्यकता आहे ते आम्ही उपलब्ध करून देत आहोत. मात्र सर्व लोकांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. तर लिंकमध्ये सकाळी 4:30-5 वाजता दरम्यान लँडस्लाईड झाला होता आणि लँडस्लाईड झाल्यामुळे कनेक्टिंग लिंकचा जे दार आहे ते दार डॅमेज झाला होता आणि तिथे ते कनेक्टिंग लँडस्लाईडचं सर्व जे राडा रोड आहे ते रस्त्यावर आला होता. तर इमिडिएटली त्या ठिकाणी MSRDCची टीम पोहोचली, नॅशनल हायवेची पोलीसचीही टीम पोहोचली आणि त्याने इमिडिएटली त्या ठिकाणी ते रस्ता परत सुरू करण्यासाठी त्याचं काम चालू केलं होता. दरम्यानच्या कालामध्ये आम्ही त्या भागात सुरुवातीला 2-3 तासासाठी रस्ता बंद केला होता, डायव्हर्ट केले होते. ऊस टोल नाका जे आहे तिथूनच आम्ही लोकांना परत पाठवला होता, जेणेकरून तिथे मोठी गर्दी होऊ नये, लाईन लागू नये. मात्र नंतर जे आपला लोणावळ्यापासून जाणारा जे एक्सप्रेसवे आहे तिथून आता दोन्ही बाजू चालू आहेत. थोडी वेळेमध्ये MSRDCद्वारे काम पूर्ण केलं जातील आणि त्याच्यानंतर जे कनेक्टिंग लिंक आहे पुणे ते मुंबईत जाणारा